नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे घरातले सगळेच सायलीला घेरून उभे असतात आणि आता रविराज आणि प्रतिमा सायलीवर खूप चिडलेले असतात. त्यांना असं वाटते की सायली ना त्यांची टिंगलच करते. पण ज्या प्रकारे सगळे सायलीवर चिडचिड करतात त्यामुळे सायली आता ह्या सगळ्याला कंटाळून आता देवाच्या मंदिरात निघून जाते. तिथं पार चक्कर येईपर्यंत ती घंटा वाजवतच राहते. पण अचानक मागून नेहमीप्रमाणे तिथं अर्जुन येतो आणि आता सायलीला तो सावरतो. आता सायली अर्जुनवरच चिडचिड करत त्याला म्हणते, तुम्ही कोणीच का माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये? जेव्हापासून पूर्ण आजींसाठी मी सायलीची तन्वी बनले तेव्हापासून मला पडलेलं हे कोडं उलगडलं गेलं. मला तन्वीचा आवाज, तिच्या आवाजातली शुभंकर होती, तिने काढलेली सगळी चित्र माझ्यासारखीच वाटतात. मग तुम्हीच सांगा की मी सायली आहे का तन्वी? आता अर्जुन सायलीला समजावून सांगत म्हणतो, याचा अर्थ असा आहे की तन्वी ही दुसरी तिसरी व्यक्ती नसून तूच आहे. पण प्रतिमा आत्या आणि रविराज काकांसमोर हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल ना, तर तुमच्या दोघींची DNA टेस्ट तर करावीच लागेल. आणि आता अर्जुन सायलीला मिठी मारतो. तसं तर सायली ही अख्ख्या मालिकेत बेशुद्धच राहिली आणि आता तिला जाग येत नव्हती तर सगळे तिच्यासाठी रडत सुद्धा होते. प्रतिमाने तर काय केलं, देव पाण्यातच ठेवले. जोपर्यंत सायलीला जाग येत नाही तोपर्यंत एवढं प्रेम करतात सगळे सायलीवर, पण विश्वास मात्र कोणाचा काडी मात्र नाही हा तिच्यावर. तिने सांगितलं की मीच तन्वी आहे, तर ह्यावर मात्र कोणाचा विश्वास बसला नाही. सगळ्यांनी तिलाच झापलं. चला तर मग आता माझा जायचा टायमिंग झालेला आहे, तर तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय बाय.